आपण पाहत आहात BCCN न्यूज। अमरावती येथील विभागीय रोजगार मेळाव्यास इच्छुक उमेदवारांचा भव्य प्रतिसाद। रोजगार मेळाव्यात 78 उमेदवारांना ऑन दी स्पॉट नियुक्तीपत्रांचे वितरण। स्पर्धात्मक सुधारणा करण्यासाठी आत्मविश्वास बळकट करणे गरजेचे। डॉक्टर सतीश पवार। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अमरावती विभागीय केंद्र आणि पुणे स्थित युवा शक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती विभागातील बेरोजगार तरुणांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र अमरावती येथे करण्यात आले होते। मंगळवार दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी आयोजित या मेळाव्याला उद्घाटक म्हणून युवा शक्ती फाउंडेशन पुणे स्थित संचालक डॉक्टर सतीश पवार हे होते, तर ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखेचे प्रभारी संचालक कैलास मोरे, वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉक्टर JD वडते सर यासोबतच युवा शक्ती फाउंडेशनचे आनंद जिरजे आदी उपस्थित होते। डॉक्टर या मेळाव्यात उपस्थित बेरोजगार युवकांना सतीश पवार, कैलास मोरे, डॉक्टर JD वडते, आनंद जिरजे यांनी मार्गदर्शन केले। या रोजगार मेळाव्यात 35 कंपन्या सहभागी झाल्या होत्या। या रोजगार मेळाव्यात 78 उमेदवारांना ऑन दी स्पॉट नियुक्तीपत्रे देण्यात आली। ओके रोजगार मेळावा घेण्यात येत आहे। यासाठी महाराष्ट्रातील विविध आस्थापनांमध्ये 10वी 12वी ITI डिप्लोमा पदवीधारक विद्यापीठातून शिक्षण घेणारे पासआउट झालेले त्याचबरोबर बाहेरच्या सुद्धा शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण अप्रेंटिसशिपच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। आणि या दृष्टिकोनातून विभागीय केंद्राचे संचालक डॉक्टर वडके सर यांनी खूप छान अशी व्यवस्था या दृष्टिकोनातून या रोजगार मेळाव्यासाठी केलेली आहेत। या रोजगार मेळाव्यामध्ये 35 कंपन्या सहभागी झालेल्या आहेत। 1500 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांना 2000 जॉब या ठिकाणी उपलब्ध आहे महाराष्ट्रातल्या विविध कंपन्यांमध्ये। त्याच्यासाठी जास्तीत जास्त अमरावती विभागातल्या युवकांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावं आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं जे ब्रीदवाक्य आहे ज्ञानगंगा घरोघरी, त्याचप्रमाणे रोजगार दारोदारी या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 8 विभागीय केंद्रांमध्ये अशा रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 12 डिसेंबरला नाशिकला पहिला मेळावा झाला, आता 27 जानेवारीला नाशिकचा झाला, 6 तारखेला आपला संभाजीनगर या ठिकाणी रोजगार मेळावा होतोय।